Hi students, in this video we are going to see how to get area of triangle when base and height are given. म्हणजे पाया आणि उंची दिला असताना त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे कसं काढायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सपोज देयर इज अ ट्रायंगल विच हॅज बेस. आता बेस म्हणजे हे जी पायाकडची बाजू आहे, दिस बेस इज बी and its height is h. याची हाईट समजा h आहे, तर त्याचा एरिया कसा दिला जातो. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू, अशा पद्धतीने बेस आणि हाईट दिला असेल तर एरिया आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला वापरून काढत असतो. यालाच आपण 1/2 इंटू बेस आहे b आणि हाईट आहे h, म्हणजे याचाच अर्थ आपण एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू असं लिहू शकतो. 1 इंटू बी इंटू एच म्हणजेच झाले बी एच. कारण काय, 1 इंटू बी म्हणजे बी, बी इंटू एच म्हणजेच बी डॉट एच किंवा बी इंटू एच किंवा बी गुणिले एच डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला झाला बी एच डिवायडेड बाय 2. पाया गुणिले उंची भागिले 2. यालाच आपण काय म्हणतो, बी म्हणजेच काय आहे पाया, हाईट म्हणजेच काय आहे उंची, भागिले 2 केलं तर हे असतं त्रिकोणाचे क्षेत्रफळ. यालाच आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं म्हणत असतो. म्हणजे जर पाया आणि उंची माहिती असेल तर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे सहज काढता येईल. सो इफ यू नो बेस अँड हाईट देन वी कॅन इझिली गेट एरिया ऑफ ट्रायंगल. आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया. एक्झाम्पल बघा, सपोज पाया म्हणजेच बेस हा एखाद्या त्रिकोणाचा दिलेला आहे 8 सेंटीमीटर अँड हाईट किंवा उंची दिलेली आहे 10 सेंटीमीटर. देन हाऊ मच इज द एरिया. देन एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू, त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलेलं अशा वेळेला. तर काय करायचं, फॉर्म्युला सिम्पल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू बी एच अपॉन 2 हा फॉर्म्युला सांगितलेला आहे. पाया गुणिले उंची भागिले 2. आता इथं पाया किती आहे 8, हाईट किती आहे 10 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 2 करायचं. ठीक आहे, तर मग 8 इंटू 10, 8 10 जा 80 डिवायडेड बाय 2. 80 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 80चं हाफ, दॅट मीन्स इट इज 40. बरं, सेंटीमीटर दिलं का मीटर दिलं आहे, सेंटीमीटरमध्ये दिलं आहे, तर इथे युनिट काय येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. मग ऑप्शनमध्ये व्यवस्थित बघायचं, 40 मीटर स्क्वेअर, 40 सेंटीमीटर स्क्वेअर की आणखीन काही दिलं आहे. तर इथे युनिट जर सेंटीमीटर असेल तर 40 सेंटीमीटर स्क्वेअरच घ्यायचा, सेंटीमीटर स्क्वेअर घ्यायचा. अजून एक सेकंड एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 2. सपोज बेस इज गिव्हन 12 सेंटीमीटर, हाईट इज गिव्हन 8 सेंटीमीटर. सो हाऊ टू गेट एरिया. एरिया इज इक्वल टू, आता यालाच म्हणतो आपण पाया. बेस म्हणजेच पाया, हाईट म्हणजेच उंची आणि एरिया म्हणजेच क्षेत्रफळ. आता हे तर त्रिकोणच आपण डायग्राम कन्सिडर करतो आहे. म्हणजे त्रिकोण समजा असा आहे, ट्रायंगल एक असा आहे, त्याची हाईट आहे 12 सेंटीमीटर, बेस आहे 12 सेंटीमीटर आणि हाईट दिली 8 सेंटीमीटर. असं असेल तर आपण काय करणार, तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू, तर मराठीमध्ये सोडून बघा, पाया गुणिले उंची भागिले 2. म्हणजेच काय, पाया म्हणजेच बेस, प्लस आपण बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 2 असं लिहितो. म्हणजेच काय झालं 12 इंटू 8 डिवायडेड बाय 2. तर आता इथं सिम्प्लिफिकेशन पण करू शकतो. 2 1 जार 2 6 जार, म्हणजेच काय झाले 6 इंटू 8 उरले आणि अपॉन 1 म्हणजेच काय 6 इंटू 8च आहे तसे उरतात. सो 6 8 जार 48 आणि युनिट आहे सेंटीमीटर म्हणजेच युनिट एरियाचं युनिट येतं आहे 48 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने आपण ट्रायंगलचं क्षेत्रफळ काढू शकतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल काढू शकतो. लास्ट एक्झाम्पल आपण बघूया यातलं. एक्झाम्पल नंबर 3. बेस सपोज इट इज गिवन 9 सेंटीमीटर अँड हाईट इट इज गिवन 2 मीटर. आता एक इथं सगळ्यात महत्त्वाचं कन्व्हर्जन आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल.
ते म्हणजे दोन्ही युनिट्स सेम युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागणार. दोन्ही हाईट्स, दोन्ही लेंथ ह्या सेम युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्याव्या लागतील. एक लेंथ जी बेस आहे ती दिले 9 सेंटीमीटर आणि दुसरी हाईट जी दिली ती मीटरमध्ये दिली. मग अशा वेळेला एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला काही बदलत नाही. एरिया ऑफ ट्रायंगल तोच राहणार आहे, बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 2, म्हणजेच पाया गुणिले उंची भागिले 2 हाच फॉर्म्युला असणार आहे. पण इथं पहिल्यांदा कन्व्हर्जन्स करून घ्यायला लागतील आपल्याला. बी इक्वल टू 9 सेंटीमीटर आहे तसं ठेवूया. हाईट 2 मीटर इज इक्वल्स टू 2 इंटू 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. रिझन काय याचं, सिन्स 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती असतं, 100 सेंटीमीटर म्हणजे असतं. मग 2 मीटर म्हणजे किती झालं, 200 सेंटीमीटर झाले. म्हणून इथं आपण युनिट घेणार 200 सेंटीमीटर हाईट आणि 9 सेंटीमीटर बेस. आणि आता आपण एरिया काढणार. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 2, म्हणजेच काय झाले 9 इंटू 200 डिवायडेड बाय 2 म्हणजेच झाले. आता 2 1 जार 2 1 जार 2, 2 0 जार 0, 2 0 जार 0. सो इट्स 9 इंटू 100 डिवायडेड बाय 1. आणि याचाच अर्थ काय झाला, 900 सेंटीमीटर स्क्वेअर. 900 सेंटीमीटर स्क्वेअर असं हे याचं उत्तर येणार आहे. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली ती म्हणजे युनिट्स हे सेम पाहिजेत, बेस आणि हाईटचे. दोन्ही एकतर सेंटीमीटर पाहिजेत किंवा दोन्ही मीटर पाहिजेत. दोन्ही मीटर असतं तर इथं युनिट आलं असतं मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आय थिंक सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं एरिया ऑफ ट्रायंगल काढला जातो. वेन बेस अँड हाईट आर गिवन, जेव्हा पाया आणि उंची दिलेली असते तेव्हा अशा पद्धतीने आपण एरिया काढू शकतो. इथं फक्त लक्ष ठेवायचं आहे की युनिट्स दोघांची सुद्धा सेम हवीत, दोघांचंही सेम हवं.